मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत आज नवीन बदल करण्यात आलेले आहे। महिलांचे प्रश्न आले होते की माझं नवीन लग्न झालेलं आहे, माझं रेशन कार्डात नाव नाही, तर मी रेशन कार्ड कोणतं अपलोड करू किंवा कोणतं कागदपत्र अपलोड करू याची सुद्धा यामध्ये माहिती देणार आहे। सर मी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे, तर माझा ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल का, तर याबद्दलची सुद्धा परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आता पहा, आपण पती पत्नी मुलगा तर कुटुंबाची व्याख्या सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे। एका घरात 2-3 विवाहित महिला असतील तर यासाठी काय तरतूद नवीन GR मध्ये आहे का, चला तर पाहूया आजच्या GR आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा आणि व्याप्ती वाढवण्याबाबतचा GR आहे। GR पहा 12 जुलै 2024 म्हणजे काही तासापूर्वीचा आजचा GR आहे। या GR मधील संपूर्ण माहिती आता पाहणार आहोत। पहा, अनेक बाबींमध्ये ही योजना अडथळा निर्माण करत होती। यामध्ये मंत्रिमंडळ बैठक घेऊन कालच मंत्रिमंडळ बैठक याची घेण्यात आलेली होती आणि त्यानुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। शासन निर्णय पहा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे। कुटुंबाची व्याख्या पहिलाच ऑप्शन आहे, कुटुंबाची व्याख्या। पहा, सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे आहे। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले। आता कुटुंबाची व्याख्या म्हणजे काय, पती पत्नी आणि त्याची अविवाहित मुले। नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही। नवीन लग्न झालं असेल तर रेशन कार्डवरती नाव लगेच लावणं शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। पहा, रेशन कार्ड मध्ये नवविवाहित वधूचे जर नाव नसेल तर तिच्या पतीचे रेशन कार्ड मध्ये नाव असणं गरजेचं आहे, ते तुम्ही ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे रेशन कार्ड अपलोड करू शकता। हा 2 नंबरची बाब झाली। 3 नंबर, आता परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल, अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे। म्हणजे परराज्यात जर स्त्रीचा जन्म झाला असेल आणि आता ती वास्तव्यास महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्रातील मुलाशी जर विवाह झाला असेल तर ही बाब आहे। आता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे। आता पोस्ट बँकेत खातं असेल तर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता, ते सुद्धा मान्य करण्यात आलेले आहे। आता पहा, ऑफलाईन अर्ज। योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो फोटो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे। पहा, जर तुम्ही ऑफलाईन म्हणजे लिहून फॉर्म जमा केला असाल तर लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल। सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, CRP, मदत कक्ष प्रमुख तसेच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। पहा, यांना हे प्राधिकृत करण्यासाठी अधिकार देण्यात आलेले आहे। तसेच आणखीन म्हणजे यामध्ये पहा, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, MG नरेगा, PM स्वनिधी, JSM, PMMVY म्हणजे मानधन योजना व अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा। जर यापूर्वी तुम्हाला DBT द्वारे कोणते पैसे आले असतील, उदाहरणार्थ PM किसानचे हप्ते,
किंवा MG नरेगामध्ये काम केलेला आहात त्याचे हप्ते, अशा प्रकारच्या अन्य योजनेतून जर तुम्हाला इथे देण्यात आलेल्या योजनेतून पैसे आले असतील तर त्यांचं ऑफलाईन अर्ज भरून त्यांना तात्काळ म्हणजे थेट लाभ भेटणार आहे, कारण ऑलरेडी त्यांचं DBT मध्ये लॉग इन आहे. अशा पद्धतीची ही माहिती झालेली आहे. 8 नंबर, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थींची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथावकाश ऍप पोर्टलवर भरण्यात यावे. पहा, समिती गाव स्तरावर नेमण्यात यावी. त्या समितीने ही सर्व कामं करायची आहेत. ऑफलाईन झाली असतील तर ती ऑनलाईन सुद्धा करायची आहेत. अशा पद्धतीने ही समिती आहे. GR डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही जाऊन वाचून घेऊ शकता. ग्रामस्तरीय समितीने काय करायचं, लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करायचे आहे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यायची आहे. अशा पद्धतीने यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे, तसेच दुरुस्ती टाळण्यात यावी. अशा पद्धतीचा यामध्ये महत्वाचा शासन निर्णयामध्ये बाब देण्यात आलेली आहे. पहा, त्याचबरोबर तालुका वार्ड स्तरीयचं काम काय आहे, अंतिम यादी निवड करायची आहे आणि ती प्रसिद्ध करायची आहे. यावर जिल्हा समितीचं देखरेख असणार आहे. अशा पद्धतीने त्यानंतर आता पहा, महत्वाचं म्हणजे पैसे तुमचे 1500 तुमच्या खात्यावरती येणारच आहेत. पण जे फॉर्म भरणार आहेत त्यांचं काय, तर पहा, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ऍप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थींची नोंद झाल्यावर सक्सेसफुली झाल्यानंतर 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येत आहे. वरील जे कर्मचारी आहेत त्यांना 50 रुपयाचा भत्ता मिळणार आहे पात्र केल्यानंतर, यशस्वी पात्र केल्यानंतर. अशा पद्धतीने आहे. सदर शासन निर्णय 11/7/2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीनुसार निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. आजच्या शासन निर्णयामध्ये महत्वपूर्ण बाबी आहेत. विवाहित नवीन लग्न झालेल्या वधूचं काय, रेशन कार्डात नाव नसेल तर त्या बाबतीत सुद्धा माहिती संपूर्ण देण्यात आलेली आहे. जर व्हिडिओ समजला नसेल पुन्हा पहा. आणखीन काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. हा शासन निर्णय, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 महिला भगिनींना शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल देण्यात आलेलं आहे, तिथे जाऊन फॉलो करा. तिथे बारीक सारीक अपडेट मी देत असतो. पुन्हा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जर आपल्याला घर बसल्या माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर इथे व्हिडिओ येईल, तिथे टच करून फक्त व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात करा. धन्यवाद.